ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर जागा वाटपाचं आव्हान, कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष. महायुतीच्या यादीनंतर ठाकरे बंधू जागा वाटप जाहीर करण्याची शक्यता. ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड चुहा भी नाही निघला. फडणवीसांचा टोला, तर जे आपली पोरं सांभाळू शकले नाहीत ते राज्य काय सांभाळणार, शिंदेंचा निशाणा. दोन दिवसात मुंबईत महायुतीची घोषणा. तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर भाजप सेनेत सहमती. उर्वरित 27 जागांवरती वाटाघाटी सुरू. मुंबईत भाजपा शिंदेंच्या शिवसेनेला 80 जागा सोडण्याची शक्यता. 80 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला सोडल्यास तेवढे चेहरे त्यांच्याकडे नसल्याचं भाजपा नेत्यांचं मत. भाजपची पहिली यादी 26 डिसेंबरला येण्याची शक्यता. भाजपच्या आज मुंबईमध्ये महाबैठका. किती जागा सोडायच्या आणि किती लढायच्या याचा आढावा घेतला जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई मनपासाठी प्रस्ताव. तर ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचा निर्णय न झाल्यास आज निर्णय जाहीर करणार, शशिकांत शिंदेंची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा. 6 तास चर्चा केल्यानंतरही जगतापांच्या मनातलं कळलं नाही. कार्यकर्त्यांशी बोलून अजितदादांसोबतच्या युतीचा निर्णय, सुळेंची माहिती. नाशकात भाजपची मोठी खेळी. ठाकरे सेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसचा 1 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची माहिती. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिलं विमान झेप घेणार. पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन. बंगळुरूवरून निघालेलं विमान आज सकाळी 8 वाजता म्हणजेच थोड्याच वेळात नवी मुंबई विमानतळावर उतरणार. अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग. बीडच्या पालवण जवळील घटना. आगीत शेकडो झाडं जळून खाक. सांगली जिल्ह्यातली तारा वाघिणी साताऱ्याच्या ढेबेवाडीत. चांदोली धरणाच्या जलाशयात पोहून तारा वाघिणी पाटण तालुक्यात दाखल. काही ग्रामस्थांना वाघिणीचं दर्शन.